व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने आता हॉटेलच्या डिशेसचे दर सुद्धा वाढलेले आहेत. मोठ्या प्रमाणात दरवाढ झालेली आहे. भाविकांना याचा फटका बसणार आहे. मात्र हॉटेल चालकांना सुद्धा आता हॉटेल चालवायचं असेल तर ज्या पद्धतीचे गॅसचे दर वाढलेले आहेत त्याचा परिणाम दिसू लागलेला आहे. मला सांगा, पहिल्यांदा गॅस किती होता आणि आता किती दर झाले? पहिल्यांदा कमर्शियल गॅस 2200 रुपयाला आम्हाला मिळत होता. आता तोच दर 3310 रुपये झालेला आहे. साधारण 1000 ते 1100 रुपये गॅस सिलेंडर वाढलेला आहे. आणि मागच्या महिन्यात सुद्धा युद्धबंदीमध्ये आम्ही कमर्शियल गॅस वापरत असून सुद्धा आम्हाला चढ्या दरानं गॅस घ्यावे लागत होते. ही खंत आहे प्रशासनाला. आम्ही सांगू इच्छितो की घरगुती गॅस आम्ही कुठलाही हॉटेलवाला वापरत नाही, कारण की त्याचं प्रेशरच येत नाही आम्हाला मोठ्या इंडस्ट्रीला, हॉटेलच्या. तर मागच्या महिन्यात सुद्धा आम्हाला मोठा कमर्शियल चढ्या दरानं मिळाला. आणि आता तर डायरेक्ट 1100 रुपये वाढ झाल्यामुळं आमच्या खाद्यपदार्थामध्ये आम्हाला 30% तरी वाढ करावी लागणार आहे. एकीकडे गॅस दराचा फटका, दुसरीकडे लाईट बिल प्रशासनानं वाढवलेलं आहे. छुप्या दरानं कमीत कमी लाईट बिल मध्ये सुद्धा 10 ते 15% वाढ झालेली आम्हाला दिसून येते. येत्या ह्याच्यात अधिक महिना आहे, आषाढी वारी आहे. भाविकांना चढ्या दरानंच आम्हाला अन्न पदार्थ द्यावे लागणार आहेत. आम्हाला वाईट वाटते, त्यांच्याकडनं जास्त पैसे आम्हाला घ्यावे लागतात. पण दरवाढच झाल्यानंतर आम्ही तर काय करणार? प्रशासनाला आमची विनंती आहे की युद्धबंदीनंतर पण पुन्हा एकदा प्रशासनानं गॅसचे दर कमी करावे, ही नम्र विनंती. तर अशा रीतीनं एकंदर आता जे हॉटेलमध्ये येणारे ग्राहक असतील किंवा पंढरपूरला दर्शनाला येणारे भाविक असतील त्यांना आता खाद्यपदार्थ 30% जादा दराने द्यावे लागणार आहेत. त्याला पर्याय कोणाचाच नसला तरी हा भाववाढ मात्र भाविकांना त्रासदायक ठरणार आहे. कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाणी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.